बीड जिल्ह्याची ओळख दुष्काळग्रस्त अशीच आहे। मात्र यंदा चांगल्या प्रमाणात पाऊस पडल्याने मुबलक पाणी मिळेल अशी साठेवाडी गावकऱ्यांची अपेक्षा होती, पण ती सपशेल फोल ठरली। यंदाही इथल्या लोकांना पाण्यासाठी मैलोनमैल भटकावं लागतंय। जिल्ह्यातल्या नद्या तुडुंब भरल्या आहेत, मात्र पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन फुटल्याने लोकांना पाणी मिळत नाहीये। गावकऱ्यांच्या समस्येकडे कोणताही अधिकारी किंवा मंत्री लक्ष देत नाहीये असा त्यांचा आरोप आहे। आपल्या इथं असणारी जी ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतमधून आमच्या पाणी पुरवठा होत नसल्यामुळे आमच्या गावात महिलांना फार त्रास होत आहे। आणि जे सिंगल फेजचा डीपीचा प्रश्न आहे ते आमचा गावात लाईट 1-2 ते 4 महिने गावात लाईट राहत नाही। आणि गावात जे असणारी वॉटर सप्लायची पाईपलाईन ती जागोजाग फुटल्यामुळे ते आमच्या पाणी पोहोचत नाही। ते 5 वर्ष झालं कसलंच पाणी नाही, नळ योजना नाही, आम्हाला लाईट नाही। आमची जरी शेती हिरवी दिसत असेल तर आम्ही जनरेटरवर इंजनवर चालू करून डिझेल जाळून आमची शेती हिरवी दिसतात, पण आज आम्हाला लाईट बी भरपूर नाही, पाणी बी नाही। आज आमच्या सकाळी उठल्या की म्हाताऱ्या बाया चालता येत नाही तर कळशी घेऊन ह्या त्या एरीवर फिरत राहतात। 3-4 वर्षे आपल्या बीड जिल्ह्यात माझ्या गावाकडे म्हणजे ग्रामपंचायत भीषण पाणी टंचाई होते। टँकरद्वारे पाणी पुरवठा यावर्षी चांगला पाऊस पडला आणि सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस होतं त्यावेळेस आम्ही चांगल्या पद्धतीने पाणी पुरवठा केला, परंतु 2 महिन्यापासून लाईट टंचाई असल्यामुळं आणि आमची पाणी पुरवठ्याची जी मोटर आहे आणि ते चलत नसल्यामुळं आणि सतत डीपीचा घोटाळा, जे ट्रान्सफॉर्मरचा घोटाळा हे होत असल्यामुळं सध्या पाणी टंचाई होत नाही। तरी परंतु आम्ही आमच्या परीने ग्रामपंचायतीने व्यवस्थित पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि आता सध्या जवळपास 1 महिन्यापासून आमचा जो पाणी पुरवठा जो ट्रान्सफर आहे तिथं त्या भागातला तो फेल झालेला आहे, तो जळालेला आहे। आणि आम्ही विद्युत मंडळाकडे त्याची मागणी केलेली आहे रिसर पद्धती, तो आला की आम्ही पुन्हा एकदा पाणी पुरवठा चालू करू।